रंजना, रंजना पाणी घेऊन ये. बस बस. मला नाही जगायचंय. हे धर. पाणी. हे काय करायला निघाली तू स्वाधीन? हा, जीव देणं इतकं सोपं आहे? इतका स्वस्त आहे तुझा जीव? आणि आम्ही सगळ्यांनी काय केलं असतं त्याच्यानंतर? मला माहितीये तुला खूप त्रास झाला या सगळ्या गोष्टींचा, खूप बोचतंय तुला आतमध्ये, पण आपण बोलूया ना रोहनशी. जीव देणं हा पर्याय आहे का? आणि बघ तू असलं परत काहीही करणार नाहीयेस. जीव देणं इतकं काही घडलेलं नाहीये. काहीच राहिलं नाहीये पिंट्या दादा. बस संपलंय. रोहनला मी नकोय ना, तो असं कसं करू शकतो? स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला. त्याला मी नाही आवडत आहे. त्याला मी नकोय. त्याला मी नकोय पिंट्या दादा. ना, असं काही नाहीये. असंच आहे दादा. अरे तुला माहिती नाही आज काय झालंय ते? रोहनने आज डिवोर्स नोटीस पाठवली आहे. डिवोर्सची नोटीस? हे कसं शक्य आहे? सगळं तुझ्या समोर आहे दादा. स्वानंदी, तुझा भाऊ काय समजतो ग माझ्या बहिणीला? मनात आलं सोडून दिलं. तुम्हाला ठाऊक तरी आहे का? अगं राजकन्यासारखी वाढलीये ती या घरात, आणि तिचे हाल बघ. ना इमोशनली सपोर्ट आहे ना फायनान्शियली. रोहनने तिची वाट लावली आहे. बघ हाल बघ तिचे काय केलेत ते. माझी डॉल सुरुवातीपासून तुझ्या कुटुंबाशी जुळवून घेते. रोहनवर किती प्रेम केलं तिने, त्याची ही परतफेड. डिवोर्सची नोटीस पाठवली त्याने. का केलं त्यांनी असं? आता काय करायचं माझ्या डॉलनी? डिवोर्स झालेली मुलगी म्हणून शिक्का बसला ना कायमचा तिच्यावर. काकू, मलाही खरं तर ऐकून खूप धक्का बसलाय. आणि रोहन असं काही करेल असं खरंच वाटलं नव्हतं मला. ऐका, काही झालं नाहीये अजून. मी बोलते रोहनशी. आता काय बोलणार आहेस तू? हे बघ, त्याने त्याचा स्टँड क्लिअर केलेला आहे. त्याला हे नातं नकोय. नाही, असं शक्यच नाहीये. रोहनचं तिच्यावर खूप प्रेम आहे. काहीतरी गोंधळ झालाय. गोंधळ कसला? ही नोटीस तुझ्या समोर आहे. जाऊ दे ग मम्मा. ही काय हिच्या फॅमिलीपेक्षा वेगळी असणार आहे? आता आजीच्या वाढदिवसा दिवशीच बघितलंस ना हिने काय प्रताप केले होते. शी हेट्स अवर फॅमिली. मग लग्नच कशाला करायचं? आता माझ्या डॉलच्या आयुष्याचं काय? मम्मा, अगं त्याचा विचार ही का करेल आता? ती तर आता घरी जाईल आणि तिच्या भावावर सेलिब्रेशन करेल. अर्पिता, बस खूप बोलीस हा. आता जास्त नाही, आगीमध्ये तेल नको होतूस तू. गप्प बसा सगळ्यांनी आता. अधिरा बाळा, तू ना तुझ्या खोलीत जाऊन पड आणि कोणीतरी थांबा रे तिच्या बरोबर, पण गप्प आणि न बोलता. जमणार आहे का? नाहीतर राहू दे. पिंट्या, तिला घेऊन जा रूममध्ये. हो, चल बाप, चल. मी आहे ना. मला नाही जगायचं. असं बोलायचं नाही. चल, मी सगळं ठीक करेन. ये ये ये. स्वानंदी, आम्ही काय वाईट केलंय ग तुझ्या कुटुंबाचं? ही कसली शिक्षा देतात आम्हाला? वहिनी, तुझा जो राग आहे तो माझ्यावर काढ. प्लीज अधिराला टॉर्चर करू नकोस, प्लीज. जाऊ दे रे अंशू. ह्या असल्या लोकांकडनं अजून काय अपेक्षा करणार आपण?
मी खरंच सांगते, हे तुम्ही जे काही बोलताय त्यातलं काहीच नाही आहे. आय एम सो शुअर की हा काहीतरी गोंधळ झालाय, काहीतरी गैरसमज आहे हा. मला जर का थोडासा वेळ मिळाला ना आजी, तर मी सगळं क्लिअर करेन. काहीही गैरसमज नाहीये, समजलं? डिवोर्स नोटीसवर तुझ्या भावाची सही आहे. आता त्याला अधिरामध्ये काहीही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. अर्पिता, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? मल्लिका, घेऊन जायला इथून जा. आपे अंशू, चला, इथे आपलं ऐकून घेणारं कोणी नाहीये. मी पण येतो. आदिराची काळजी घ्या आणि कळवा मला काय. आजी, हे हे काय आहे सगळं? मला खरंच माहित नाही आहे. ह्यातलं काहीच आमचं बोलणं झालेलं नाही आणि मुळात रोहन नाही करू शकत. हे तो खूप साधा समंजस मुलगा आहे. पण यू डोंट वरी, काय झालंय हे मी विचारते त्याला. रोहन इतक्या टोकाचा निर्णय घेईल असं खरंच नाही वाटत आहे हो मला. वाटलं तर मलाही नव्हतं ग, पण हे सगळं चुकीचं आहे ना. हो. म्हणजे त्याला माहिती आहे की अधिरा त्याच्यावर किती अवलंबून आहे आणि त्याच्याशिवाय ती कशी अशी सैरभैर आणि वेडीपिशी होते ग. त्यांनी नको होतं ना असं करायला. देवा, माझ्या अधिराला ना हे सगळं सहन करण्याची ताकद दे बाबा. बस बाळ, किती रडशील आता? हं? बस. डिवोर्स नकोय पण आता मी नाही जगू शकत, मी नाही जगू शकत. असं काही होणार नाही बाळा. अगं नुसती नोटीस आली म्हणजे डिवोर्स होतो का लगेच? हं? डिवोर्स म्हणजे काही खेळ आहे का? मी असं होऊच देणार नाही. मी आहे ना, मी सगळं आधीसारखं नीट करेन. ओके, तू आता रडणं थांबव आणि परत आदिरा, हे असं काहीही करायचं नाही वेळासारखं. स्वतःच्या जीवाचं बरं वाईट होईल असं अजिबात वागायचं नाही. अगं वेडे, तुझा जीव मला माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा आहे. तुझ्यासाठी जगतोय मी. तुला काही झालं तर कसं जगू शकेल मी, सांग मला. हं? माझ्यावर विश्वास आहे की नाही, सांग मला. आहे की नाही? हं? आहे ना. बस मग मी सगळं नीट करेन. ओके, सगळं नीट करेन. शांत हो बाळा, डोंट वरी. करेन मी सगळं. अरे तिकडे हो. हे बघ, माझं एक काम करणं बाळा. काय? रोहनच्या फोन मधून अधिराचा फोन ब्लॉक करून टाकलं. काय काय सांगते मला करायला तू मम्मी? काय ते शेवटच्या नंतर नाही जाणार. छान ग माझं बाळ, ते तुला सगळे तू हुशार आहेस ना. कर ना, कर. नंतर करते. अरे कर ना, आता नंतर चान्स नाही मिळणार. कर ना. काय मला हे काही पण करायला लावतेस यार. मी पाया पडू का तुझ्या? नको. प्लीज प्लीज कर ना. शाळी माझी नको. पासवर्ड माहिती आहे का? खूप बेसिक आहे. त्याचा बर्थडेच आहे पासवर्ड. लवकर येईल तो. झालं? हं? छान ग माझं बाळ. ते आले. तोंड बंद ठेवायचं, सांगायचं नाही कोणाला. चालेल. मम्मा. अरे काय 4000. कशाला तू बंद ठेवायचे 4000. देऊ एक 4000. 4000 कशाला पाहिजेत? नेल्स करायचे 400 रुपयात होतात नेल्स. कुगीच काहीतरी करू नको. 4000 बाबांना सांगू. हे चोपी ना मी तुला. 3000 घे ना, माझ्याकडे 3000च आहेत. रोहन दादाला पण सांग. मारीन तुला. खूप होतात 3000. हं म्हणते. मोजू नको, आता तेवढेच आहेत. छान आहे, बरोबर दिलेत.